प्रत्येक आळ्या चंद्रिकावरती चढणार, चंद्रिकावरती चढल्यानंतर त्या कोस तयार करणार. पाला टाकलेला आहे, असा पाला टाकलेला आहे आणि मग वरतून असे चंद्रिका टाकून दिलेलं आहे. हे कसं ओळखलं जातं, आळ्याचं सॅम्पल कधी आलेलं आहे, कसं आलेलं आहे, त्या आळ्या आपण समजा कोस तयार कसं करणार, हे पूर्णपणे तुम्हाला एक वाटलं, विचार आलेलं आहे की नाही. जय श्री महाकाल, नमस्कार. मी हरिओम. कसे आहात? सगळे चांगले असाल. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. मी मागं भरपूर दिवस झाले रेशीम उद्योगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. जसं की तुती लागवड झालं, त्यानंतर जे पाठीमागं बघताय ते शेड कसं उभा करू शकता, त्यानंतर शेडमधलं रॅक झालं, चंद्रिका झालं, आणि त्यानंतर आपण शेडमध्ये आळ्या कशा आणू शकतो ह्याबद्दल मी टोटल पूर्णपणे आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजे ह्याच चॅनलला व्हिडिओ पूर्णपणे अपलोड केलेले आहेत. आता जर महत्त्वाचं जर म्हटलं तर आपण म्हणजे मी आज पण ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे रेशीम आळ्याबद्दल माहिती देणार आहे. आता जसं की तुम्हाला माहिती आहे की मी इंस्टाग्रामला डेली व्हिडिओ अपलोड करतोय. डेली बेसिकवर जेवढं वर्क असेल, जेवढं काम असेल तेवढं मी इंस्टाग्रामवरती डेली व्हिडिओ अपलोड करतोय. त्यानुसार मला भरपूर जणांचे मेसेज येत आहे, कॉल येत आहे, भरपूर जणांशी मी कन्व्हर्सेशन करतोय की भरपूर जण तेच विचारत आहे रेशीम उद्योग कसा आहे, प्लॅन कसा आहे, आम्हाला माहिती द्या, असं तसं. तर मी टोटल तुम्हाला माहिती दिलेलीच आहे आणि आता पण माहिती देतोय, आणखी पण माहिती देणार आहे, त्याच्यात काही विषय नाही आहे. आणि जर महत्त्वाचं जर म्हटलं तर आपण आळ्याला भरपूर दिवस पाला टाकतो. पाला टाकल्यानंतर त्या कसा कोस तयार करते हे मी तुम्हाला आज सांगतो पूर्णपणे. कारण की आपण आता आळ्यावरती चंद्रिका टाकलेल्या आहे. जवळपास जरी म्हटलं तर रेशीम उद्योगचे जर रूलनी म्हटलं तर म्हणजे जवळपास 21 दिवस आळ्या जे आहे पाला खात असत्या. चौथा मोड उठल्यानंतर जवळपास 12 फेडिंग खात असतात, म्हणजे 6 दिवस टोटल. एक फिल्डिंग म्हणजे एक टाईमचा पाला असतो, दिवसातनं 2 फिल्डिंग टाकावं लागत्या, एक सकाळी आणि एक संध्याकाळी, म्हणजे एक 4-5 दरम्यान संध्याकाळी आणि एक सकाळी किंवा 7 किंवा 8 वाजता सकाळी. अशा 2 फिल्डिंग दिवसाला टाकावं लागत्या. तर जवळपास चौथा मोड उठल्यानंतर 12 फिल्डिंग खात असते त्या, म्हणजे जवळपास 6 दिवस पाला खात्या. पण कधी कधी काय होतं, वातावरणावर पण डिपेंड असतं, वातावरणावर त्या जास्त पाला खात्या, कधी कधी पाला खात नाही. तर जवळपास आपल्या जरी म्हटलं करंटली तर ह्या बॅचच्या जवळपास 16 फिल्डिंग खाल्लेलं आहे, म्हणजे 8 दिवस पाला त्यांनी चौथा मोड उठल्यानंतर खाल्लेला आहे. आता हे महत्त्वाचं असतं सांगणं की बाबा कोणाकोणाचं असतं की चौथा मोड उठल्यानंतर 12 फिल्डिंग झाला तरी पण कोस तयार करायला येत नाही, सॅम्पल येत नाही आहे. तर हे महत्त्वाचं असतं की टेम्परेचर सगळं मेंटेन असतं की त्या पाला किती खाणार, किती दिवस खाणार. तर आपल्या जवळपास जरी म्हटलं तर 8 दिवस पाला खाल्लेला आहे, चौथा मोड उठल्यानंतर म्हणजे 16 फिडिंग खाल्लेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सॅम्पल वगैरे पण चेक केले आळ्याचे वगैरे. मी तुम्हाला सॅम्पल वगैरे दाखवतो की सॅम्पल आपण आळ्याचे कसे चेक करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं मी तुम्हाला शेडमध्ये दाखवतो. आता बघा इकडे तुम्हाला शेडमध्ये तुम्ही बघत असाल आपण ना सगळ्या रॅकमध्ये ना चंद्रिका टाकलेल्या आहे. आता चंद्रिका नेमकं काय आहे, चंद्रिका कशा असत्या हे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये आधी पूर्णपणे सांगितलेलं आहे. जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ एकदा पूर्णपणे बघून घ्या, कारण की त्यामध्ये मी पूर्णपणे तुम्हाला सांगितलेलं आहे चंद्रिका अशा शेपच्या काऊन असत्या, या चंद्रिका काऊन टाकावं लागत्या, त्यानंतर याचा फायदा काय असतो हे पूर्णपणे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यात तर काही विशेष नाही आहे. आणि ते जर नसेल बघितलं तर मी एक थोडक्यात सांगतो तुम्हाला. कारण की जर चंद्रिका जर टाकल्यानंतर त्याचा विषय कसा असतो, चंद्रिका टाकल्यानंतर चंद्रिकाला एक शेप असतो बरोबर, म्हणजे एक व्ही शेप ना असता किंवा डब्ल्यू शेप ना तुम्ही म्हणू शकता. त्या चंद्रिकाला तो शेप असतो. तो शेप जर आपण म्हणजे त्या शेपचे जर चंद्रिका जर समजा आपण म्हणजे त्या जर शेपच्या जर चंद्रिका समजा जर आपण त्या आळ्यावरती टाकल्या तर त्यांना एक कम्फर्टेबली जागा भेटते कोस तयार करायला. आता समजा जर डब्ल्यू शेपच्या जर त्या चंद्रिका जर असल्यानंतर आपण चंद्रिका टाकावं म्हणून असं कंपल्सरी नाही आहे. कारण की चंद्रिका टाकल्यानंतर मी तुम्हाला त्याचे फायदे पण सांगतो आणि तोटे पण सांगतो. जर चंद्रिका आपण जर समजा आता एक्झाम्पल चंद्रिका टाकल्याच नाही तर हे जे तुम्ही काड्या बघताय ह्या काड्यावरतीच ह्या आळ्या कोस तयार करणार. आणि ह्या जे आता समजा हा जो पाला आहे हा आपण सध्या आता सकाळी टाकलेला आहे बरोबर. आता सकाळी टाकल्या म्हटल्यानंतर ह्यो पाला सुकणार. ह्यो पाला सुकल्यानंतर जवळपास कोस तयार करायला जरी म्हटलं तर एक 6 किंवा 7 दिवसाचा टाईम लागतो. आणि कोस तयार झाल्यानंतर म्हणजे कसं असतं की त्या कोसला कचरं जास्त लागतं. कचरा जास्त लागल्यानंतर ते मार्केटला कमी भाव लागू शकतो, हे तो समोरचा विषय राहिला. पण जर म्हटलं तर त्याला कचरा लागू शकतो, कोस आपला चांगला निघत नाही, कोस चांगला त्या तयार करत नाही. कारण की त्यांना एक चांगली आणि आटोकबाद जागा पाहिजे, त्यावरच ते चांगला कोस तयार करत्या. आणि हे समजा चंद्रिका नाही टाकण्याचे फायदे झाले. आता चंद्रिका टाकल्यानंतर तुम्हाला सांगतो, चंद्रिका जर टाकल्या आपण, चंद्रिका टाकल्यानंतर आळ्या त्यावरतीच चढल्यानंतर त्या कोस तयार करत्या. आणि कोस तयार केल्यानंतर ते आपला वेचायला पण एकदम इझी जातो आणि सोपा जातो. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता ही जी चंद्रिका आहे आपण ह्या चंद्रिका अशा सगळ्या पूर्णपणे टाकलेल्या आहे. आता हे बघा आपण आत्ता एक 1-1.5 घंटा अगोदर चंद्रिका टाकलेली आहे. ही जी आळी बघताय तुम्ही, ही आळी अशी ह्या प्रकारे अशी चंद्रिकावर चढलेली आहे. आणि असं तिकडे पण बघू शकता तुम्ही, अशा आळ्या ज्या आहे ना
ह्या अशा चंद्रिकावरती चढत्या. आता ह्या ज्या चंद्रिकावरती चढल्या ना, आता म्हणजे आता सध्या तर एवढं काही चढलेलं नाही, कारण की आपण आता सध्या 1-2 घंटे आले चंद्रिका टाकलेले आहे. आता ह्या ज्या चंद्रिकावर चढल्या ना, यांना एक स्पेसिफिक जागा भेटते कोस तयार करायला. आता एक्झाम्पल ही बघा, आता ही जी शेप नाही ना, ही शेपच्या आतून ही गेलेली आहे बरोबर. आता ही काय करणार, एक तोंडातून धागा सोडणार. तोंडातून धागा सोडल्यानंतर ती आउटर लेअर ना, म्हणजे समजा एक्झाम्पल आता समजा आता हे बघा, आता ही आळी आहे बरोबर. ही आळी आहे, ही तोंडातून धागा सोडणार आणि असं गोल शेपना सगळ्यांना ती असं गुंडळून घेणार आणि एक कोस तयार करणार. कोस तयार केल्यानंतर प्रत्येक आळ्या चंद्रिकावरती चढणार. चंद्रिकावरती चढल्यानंतर त्या कोस तयार करणार. कोस केल्यानंतर आपण त्याला काय करणार, एक चंद्रिका उचलणार, इथं अटकवणार. अटकवल्यानंतर आपण ते एक असा कोस वेचून घेणार आणि सगळा जमा करणार. हा एक फायदा असतो चंद्रिका टाकण्याचा. आणि चंद्रिका टाकल्यानंतर जर महत्त्वाचं जर म्हटलं तर हे बघा, आपण वरती चंद्रिका टाकलेला आहे, खाली असा पाला आहे बरोबर. आता हे पाला सुकून जाणार उद्यापर्यंत सुकल्यानंतर 6 ते 7 दिवस आळ्याला कोस तयार करायला टाईम घेणार त्या. आणि ह्या चंद्रिकावरती जर त्यांनी कोस तयार केला तर खालून त्याला ज्या याचं पाल्याचं जे कचरा असतं ते लागत नाही. म्हणजे ह्यात जर म्हटलं तर ह्यात छोट्या मोठ्या गोष्टी चंद्रिकाचा विषय झाला. चंद्रिका एक फायद्यासाठी पडतात. आता मला एक इंस्टाग्रामला एक जणांना मागं मेसेज केला होता, त्यांना चंद्रिका टाकल्या नव्हत्या, बिना चंद्रिकाचंच त्यांना डायरेक्ट कोस तयार करायला आळ्याला सोडून दिलं होतं. पण त्याचा विषय असा होतो की ते कोस जो तो घाण निघतो, कचरा असतो त्याला, आणि मार्केटला कमी भाव लागू शकतो. आणि एक आणखी एक जर म्हटलं त्या आळ्याला पण एक जागा भेटली पाहिजे चांगली, त्यांना आउटर लेअर स्पेसिफिक जागा भेटली पाहिजे कोस तयार करायला. आणि हे पॉसिबल असतं एक चंद्रिका टाकल्यानंतर. त्यामुळे आपण आता सगळ्या जवळपास अख्ख्या रॅकमध्ये चंद्रिका टाकून दिलेल्या आहे. काही चंद्रिका उरलेल्या आहे, त्याच्यात काही नाही, पण त्या आळ्यावर असतं. आता हे जर तुम्ही बघता, आता इथं बघा, आता ह्या ज्या आळ्या आहे ह्या पूर्णपणे चंद्रिकाच्या खाली आहे बरोबर. आता ह्या आपण पाला टाकून ना मग चंद्रिका टाकलेल्या आहे सकाळच्या फिल्डिंगला. म्हणजे आपली जी सकाळची फिल्डिंग होती ही 16वी फिल्डिंग होती. तर सकाळी त्यांचं सॅम्पल वगैरे बघितलं आपण. सॅम्पल बघितल्यानंतर मग आपल्याला अंदाज आला. त्यानंतर आपण त्याच्यावर पाला टाकून मग चंद्रिका टाकलेला आहे प्रत्येकाच्यावर. आता तुम्ही समजा एक्झाम्पल इथं बघू शकता. आता बघा, पाला टाकलेला आहे, असा पाला टाकलेला आहे आणि मग वरतून असे चंद्रिका टाकून दिलेलं आहे. म्हणजे कसं, जे थोडं आळ्याचं सॅम्पल वगैरे बाकी होतं, ते सॅम्पल बाकी असल्यानंतर त्या एवढं पाला खाल्ल्यानंतर मग ते ऑटोमॅटिक चंद्रिकावरती चढते आणि कोर्स तयार करायला सुरुवात कराल. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आपण सकाळी म्हणजे 1-2 तास पण नाही झाले आपल्याला चंद्रिका टाकून. हे बघा, इथं ना एका आळीनं कोस पण तयार केलेला आहे. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता असं. आम्ही इकडनं दाखवतो. हे बघा, दिसलं का, कोस तयार केलेला आहे. आणि ती आतमध्ये आळी आहे, ती वरतून कोस तयार करते आणि ती आतमध्येच राहते. म्हणजे त्यात मी इंस्टाग्रामला ना व्हिडिओ अपलोड करत होतो, मागच्या बॅचचे झाले, तर त्यामध्ये मला भरपूर जणांचे मेसेज आले होते की दादा तुम्ही ज्या आळ्या ज्या असतात त्या कोस तयार केल्यानंतर त्या आळ्याचं काय होतं, त्या आळ्या कुठं जातात, त्या आळ्या मरत्या का. भरपूर जणांचे मेसेज आले होते. तर एक महत्त्वाचं जर म्हटलं तर मी तुम्हाला सांगतो, रेशीमच्या ज्या आळ्या आहे, आता तुम्ही ह्या ज्या आळ्या बघता पाठीमागं, ह्या आळ्या काय करत्या, कोस तयार करत्या. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की हे बघा, आता ह्या साईजची समजा आपली एक आळी आहे बरोबर. ह्या साईजची आळी ती काय करते, हिचं तोंड आहे, ह्या तोंडातनं धागा सोडते. धागा सोडल्यानंतर ती पूर्णपणे असं आउटर लेअर ना कोस तयार करते बरोबर. कोस तयार केल्यानंतर ती ही जी आळी हिची साईज काय होते, एकदम अशी बारीक होते. बारीक काऊन होते, कारण की तिच्या जेवढं पोटातलं असतं तेवढं त्या पोटातल्या जे पदार्थ असतो, जो घटक असतो, त्यातनं ती कोस तयार करते. त्यामुळे ती एकदम साईज जी आहे ती बारीक होते. आता ही जी बारीक झाल्यानंतर वरतून जो कोस असतो बरोबर, हा कोस झाल्यानंतर आळी आतमध्येच असते, ती जिवंत असते. पण ते मार्केटवर डिपेंड असतं की मार्केटचे त्याला कसे युटिलाइज करणार. मार्केटमध्ये 2 प्रकार असतात. पहिला जो असतो की त्याला गरम पाण्यात उकळून ते आतल्या ज्या आळ्या असतात त्या मरून जातात आणि ते कोस तयार समोर ज्यांची जी पद्धत असते ते समोर करते. दुसरा जो झाला, जो कोस बनलेला असतो तो कोस त्याला कतरणते. आळ्या इथून गेल्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर कोस कतरणल्यानंतर त्यानंतर त्या आळ्या बाहेर येत्या आणि त्या उडून जात्या. याच्यात 2 प्रकार असतात. आता ते आपल्यावर नसतं की आपण त्याला कसं युटिलाइज करणार, हे मार्केटवरती असतं. आणि ह्या आळ्याला रेशीमच्या आळ्याला जिंदगी नसतेच जवळपास, तरी आपण त्यांना आणून 21 दिवस पाला खाऊ घालतोय. पाला खाल्ल्यानंतर त्या कोस तयार करून आपण त्याला मार्केटला नेतोय. आणि फायदा हा नाही आहे की बाबा आळ्या मारून आपण पैसे कमवतोय. प्रत्येक जणांनाच हा विचार केला तर भरपूर अवघड होऊन जायचा विषय. नॉन व्हेजचं झालं, व्हेजचं झालं, ह्या प्रकारचं मी ह्याबद्दल काही बोलतच नाही, फक्त बोलतो रेशीम आळ्याबद्दल. आणि हा जर डाऊट क्लिअर झाला असेल तर मी समोरचं तुम्हाला माहिती सांगतो आणखी. आता आणखी एक जर म्हटलं तर तुम्हाला एक वाटलं असेल की बाबा ह्या चंद्रिका आपण केव्हा टाकू शकतो, ह्या कसं ओळखल्या जातं, आळ्याचं सॅम्पल कधी आलेलं आहे, कसं आलेलं आहे.
त्या आळ्या आपण समजा कोस तयार कसं करणार हे पूर्णपणे तुम्हाला एक वाटलं, विचार आलेलं आहे की नाही, बरोबर. आता मी तुम्हाला सांगतो. आता हे बघा, समजा आपण एक आळी घेतली. मी तुम्हाला सांगतो सॅम्पल कसं चेक करायचं. आता हे बघा, आळी आपण घेतली. आळे आपण घेतल्यानंतर त्याला टॉर्चवर ठेवलं, टॉर्च चालू केलं, बरोबर. जर तुम्ही हे जर बघितलं ना, आता हे बघा, जेवढी पांढरी आळे असते ना तेवढं सॅम्पल आलेलं असतं. म्हणजे जेवढं ती पांढरी असती तेवढं तिचे चान्सेस असतं की ती कोस तयार करणार. आता ही बघा, ही जवळपास सगळी पांढरी आहे आणि हिरवं हिच्यात काहीच नाही आहे, बरोबर. आता हिरवं नाही म्हटल्यानंतर ही पाला काहीच खाणार नाही, ही डायरेक्ट कोस तयार करायला सुरुवात करणार आहे. म्हणजे हे सरळ जरी म्हटलं तर अशा प्रकारे हे आळ्याचं जे सॅम्पल आहे असं ओळखलं जातं. आता मी हिला परत टाकून देतो. म्हणजे अशा प्रकारे जरी म्हटलं तर हे असं ओळखलं जातं की बाबा आळ्या आता कोस तयार करणार आहे, आता कोस तयार करणार नाही. कारण की ह्या पांढऱ्या सॅम्पलवरच जर जेवढं पांढरं सॅम्पल आलेलं असतं तेवढं पांढऱ्या सॅम्पलवर त्या डिपेंड असतं की ते चांगलं एवढा कोस तयार करणार. जर हिरवी जरी पट्टी असेल त्यामध्ये, हिरवं जरी मुंडक्यामध्ये असेल तर त्या कोस तयार करणार नाही, त्या पाला खाईन असा विचार असतो. तर आपण सकाळी ह्या हेतून चंद्रिका टाकलेलं आहे. कारण की सकाळी जे सॅम्पल आलं होतं त्याच्यात मुंडक्यात थोडं हिरवं बाकी होतं. त्यामुळे आपण पाला टाकला होता. पाला टाकल्यानंतर मग चंद्रिका टाकला. कारण की जो पाला टाकलेला आहे तो पाला त्या आळ्या खातील आणखी आणि मग चंद्रिकावर चढून मग कोस तयार करायला सुरुवात करतील. म्हणजे जवळपास जरी म्हटलं तर 100%पैकी 100% जवळपास ज्या आळ्या ज्या असणार आहे ते कोस तयार करणार आहे. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं पूर्णपणे आळ्याचं, तर ह्यामध्ये जवळपास चंद्रिका टाकल्यानंतर 6 ते 7 दिवस लागते त्यांना कोस तयार करायला. ज्या आळ्या ज्यांचं सॅम्पल चांगलं असतं त्या लवकर पण कोस तयार करतात 1 ते 2 दिवसामध्ये. पण ज्या कमजोर असत्या त्यांना थोडा टाईम लागतो, त्यांना जागा भेटत नाही. तर जागा भेटल्यानंतर त्या म्हणजे जागा वगैरे बघतात, त्यांना टाईम लागतो आणि त्यानंतर त्या कोस तयार करतात. जवळपास ह्या कालावधीला जरी म्हटलं तर 6-7 दिवसाचा टाईम लागतो. त्यामुळे त्या पूर्णपणे कोस तयार करतात. कोस तयार झाल्यानंतर मग आपण त्याला वेचल्यानंतर मग आपण त्याला मार्केटला नेतो. मार्केटला त्याला किलोवरती भाव लागतो की किती किलो झालेला आहे, त्यानंतर एका किलोला कितीचा भाव लागला हे पूर्णपणे मार्केटवर डिपेंड असतं. मार्केटचा दररोज जो ग्राफ आहे भावचा तो खालीवर होत असतो. कधी 550, कधी 650 पण जातो. हे किलोवरती डिपेंड असतं की आपला किती किलो निघतोय वगैरे काय पूर्णपणे. आता कोस वेचायचं जर म्हटलं तर आपण चंद्रिकामुळे त्याचा बेनिफिट आहे, एका दिवसात पूर्णपणे कोस तयार येसनं होऊन जातो. आता महत्त्वाचं म्हटलं तर पाला टाकायचं एवढं काही काम नाही आहे. पाला टाकायचं म्हणजे आता डायरेक्ट बंद करावं लागेल. जेव्हा आपण चंद्रिका टाकतो तेव्हा आपलं पाला टाकायचं आपण काम बंद करतो. आणि आणखी एक जर महत्त्वाचं जर म्हटलं तर आपण आता सगळीकडे चंद्रिका टाकून द्यायला. आता खाली जी पन्नी टाकली होती ना आपण याच्यावर, हे जी पन्नी ना, आता हे जे पाला बघताय ना तुम्ही सगळा, आता हा पाला जो आहे ना तो आपण ज्या वाळ्या पाला खात होत्या तुतीचा तेव्हा हा पाला कट करून म्हणजे असा पडलेला एक झाला. तर आता हे सगळं झाडून वगैरे घेणे. आता हे काय झाडू वगैरे घातला मस्तपैकी. आता हे सगळं झाडून क्लीन करणे सगळं शेड. कारण की आता सध्या तरी पाला टाकायचं काम नाही राहणार ना. त्यामुळं क्लीन जेवढं ठेवलं तेवढं आपल्यासाठी आणि आळ्यासाठी पण बरंच राहणार आहे. त्यामुळे आता सगळं टोटल पोते वगैरे जेवढे आहे हे मधात पाणी जायसाठी ठेवले होते हे सगळे साफ वगैरे करून सगळं शेड आता क्लीन करणे. आणि इकडचं पण वाढल समजा. आणि आपण हे जे झाडं आहे ना हे झाडं आपण हटकून ठेवलेलं आहे. असं हे झाडं तुतीचेच आहे, पण ह्या झाडामुळं शेडला पण सावली पडायची आणि आजूबाजूला पण सावली पडते. आणि आपण हे शेडचे ना चारही साईडनं पण असे झाडं ठेवलेले. म्हणजे तुम्ही जरी प्लॅन करत असाल तर हे जरी ठेवलं तर हे चांगलं असतं, बेस्ट असतं. कारण की एक टेम्परेचर मेंटेन व्हायचं पण एक आणखी सल्ला म्हणजे एक चांगलं पॉझिटिव्हिटी एक प्लस पॉईंट होतो ह्या झाडामुळं. आणि सावली पण पडते, हे चांगलं राहतं. म्हणजे तुम्ही असे एक झाडं ठेवून त्याला कायमचं असं ठेवू शकता. म्हणजे यांना एक चांगलं महत्त्वाचं पडतं. आणि बाकी बस एवढंच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच पूर्णपणे, काही विषय नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. रेशीम उद्योगचा ज्या मित्रांसोबत प्लॅन करायचा असेल, जर मित्राला प्लॅन करायचा असेल आपल्या ग्रुपमध्ये, युवा उद्योजक शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये असेल कोणाला पण, हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी नवीन व्हिडिओ नवीन रेशीम उद्योगबद्दल चांगली माहिती असेल, नवीन माहिती असेल, हे पूर्णपणे व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बस एवढं सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल डायरेक्ट मार्केटला. आणि पुढचा व्हिडिओ जो आहे ना तो मार्केटचा राहणार आहे. मार्केटचा वगैरे कसं राहणार, मार्केटला आपण भाव कसा नेऊ शकतो, मार्केट कुठं आहे काय वगैरे, हे पूर्णपणे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुन्हा.